नमस्कार, सुस्वागतम. वेबसाईट डिझायनिंग कोर्स सत्र 2 मध्ये आपलं स्वागत आहे. मी ए.व्ही. कुलकर्णी. माझ्याबद्दलची जास्त माहिती तुम्हाला या माझ्या वेबसाईटवर मिळू शकेल. माझ्याशी जर कॉन्टॅक्ट साधायचा असेल तर हा माझा ईमेल ॲड्रेस आहे. या ईमेल ॲड्रेसवर आपण आपल्या शंका किंवा सजेशन्स काय असतील ते पाठवू शकता. आता हे वेबसाईट डिझायनिंग कोर्सचं सत्र 2 आहे आणि WDC12 म्हणजे 12वे व्याख्यान आहे. पहिली 7 व्याख्यानं HTML5 वर होती आणि नंतर 8व्यापासून ही व्याख्यानं W3.CSS मोबाईल फर्स्ट डिझाईन ह्याच्यावर आहेत. याच्यावर आणखी एक व्याख्यान होईल आणि त्यानंतर सत्र 3 चालू होईल. 3ऱ्या सत्रामध्ये मात्र आपण वेबसाईट कशी तयार करायची ती देखील 12 स्टेप्समध्ये बघायचं आणि नुसती वेबसाईट तयार करायची नाही तर ती आपल्याला त्या ठिकाणी पब्लिश पण करायची, ती पण माहिती मी सांगणार आहे. माझी आत्तापर्यंतची सगळी लेक्चर्स व्हिडिओज हे माझ्या avik.org याच्यामध्ये सगळे व्हिडिओज तुम्हाला मिळू शकतील. आता मागच्या व्हिडिओमध्ये आपण नेव्हिगेशन बार, साईड नेव्हिगेशन बार, टेबल्स, त्याच्यामध्ये ऑल कलर्ड, व्हेरिएबल, रिस्पॉन्सिव्ह अशा प्रकारची टेबल्स आपण बघितली. नंतर JPG आणि PNG या इमेजबद्दल थोडीशी माहिती घेतली आणि ॲस्पेक्ट रेशोबद्दल आपण बोलत होतो. ॲस्पेक्ट रेशोबद्दल आपण आता या लेक्चरमध्ये, या व्हिडिओमध्ये जास्त माहिती बघणार आहोत. आणि आता या 12व्या लेक्चरमध्ये, व्हिडिओमध्ये आपण ॲस्पेक्ट रेशो त्याचा डेमो दाखवणार आहे मी. नंतर टेक्स्ट, इमेजेस, इमेज विड्थ, ओपेसिटी, रिस्पॉन्सिव्ह आणि नॉन रिस्पॉन्सिव्ह, कॉलम विड्थ आणि रो पॅडिंग ह्याच्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. आता ॲस्पेक्ट रेशो हा भाग इमेजच्या दृष्टीने, कुठले एखादा फोटो आपण त्या ठिकाणी अपलोड करतोय तर त्याबद्दल आपण काळजी घेतली पाहिजे. तो जर फोटो किंवा ती इमेज अशी जर डिस्टॉर्टेड असेल अशा प्रकारची, म्हणजे इथं सर्कल आहे पूर्ण पण ते सर्कल इथं विड्थ वाढलेली आहे, त्यामुळे अशा प्रकारचे इमेजेस टाकू नका. दॅट क्रिएट्स अ व्हेरी बॅड इम्प्रेशन. त्यामुळे असं करू नका. आणि ॲस्पेक्ट रेशो बदलला की असा प्रकार होतो. त्यामुळे ॲस्पेक्ट रेशो बदलू नये म्हणून काय काळजी घ्यायची आणि जर बदलला असेल तरी तो कसा व्यवस्थित करायचा याच्याबद्दल पण मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. नेवर चेंज दी ओरिजिनल ॲस्पेक्ट रेशो. विड्थ आणि हाईट याचं जे प्रमाण आहे ते कधीही बदलू नका. नंतर आपण जी इमेज घेतो जनरली मोबाईलमधली किंवा कॅमेऱ्यामधली घेतो. हल्ली बरेच मोबाईल हायटेक झालेले आहेत, कॅमेऱ्याज पण अतिशय पॉवरफुल झालेले आहेत. त्याच्यामुळे त्याच्यामधली घेतलेली इमेज किंवा फोटो याची साईज मेगापिक्सेलमध्ये असते आणि असंच अशी आपण इमेज अपलोड केली तर उगीच अननेसेसरी आपल्या वेबसाईटची त्या ठिकाणी मेमरी वाढते आणि त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम येऊ शकतात. लोडिंगमध्ये प्रॉब्लेम होतो, डाउनलोडिंगमध्ये, अपलोडिंगमध्ये प्रॉब्लेम होऊ शकतो. आणि ती साईज जी आहे ती साईज समजा 2000-2500 पिक्सेल एवढी असते, तर ती साईज कमी करण्यासाठी पेंटचा वापर करायचा. तो कसा करायचा ते पण मी तुम्हाला दाखवतो. आणि नेहमी इमेज अपलोड करताना विड्थ साधारण 80% द्या, कॉलमचे 80%. म्हणजे कॉलमला चिकटून अगदी विड्थ येत नाही. किंवा फार मोठी इमेज असेल तर 50% पण द्यायला हरकत नाही. तो पण भाग मी दाखवतो तुम्हाला. नेवर यूज विड्थ अँड हाईट बोथ बाय चेंजिंग ॲस्पेक्ट रेशो ऑफ द इमेज. तर जनरली विड्थ आणि हाईट दोन्ही वापरू नका.
ॲस्पेक्ट रेशो माहीत नसेल तर नुसती विड्थ वापरा. जर ॲस्पेक्ट रेशो माहिती असेल तर विड्थ आणि हाईट त्या प्रमाणातच द्या, ॲस्पेक्ट रेशोच्या प्रमाणातच द्या. आणि जनरली विड्थ जी ती पिक्सेलमध्ये देऊ नका. पिक्सेलमध्ये दिली की त्याचा आकार कायमच राहतो, तेवढा तो बदलत नाही, कमी जास्त होत नाही, म्हणजे रिस्पॉन्सिव्ह इमेज ती राहत नाही. त्यामुळे ॲब्सोल्यूट पिक्सेलमध्ये शक्यतो देऊ नका. ते पण मी दाखवतो तुम्हाला सगळं. तर यासाठी एक वेब पेज मी तयार केलेलं आहे. APJ अब्दुल कलामांचा फोटो आहे. हे बघा, हे पेज अशा प्रकारचं आहे. तर इथं तुमच्या लक्षात येईल की इथं हा लोगो आहे ज्ञानदीपचा, म्हणजे हे व्यवस्थित पेज असेल असं वाटतं आहे. पण हे पेज खरं म्हणजे खूप मोठं आहे. हे मी मॅक्झिमाइज करतो. हे बघा, हे आता ज्ञानदीप वगैरे पुढची सगळी माहिती अर्धी आलेली आहे. कारण पेजच एवढं मोठं आहे की ते या एका म्हणजे पिक्चर, ओरिजिनल पिक्चर एवढी मोठी आहे. साधारण 1800 ते बाय 2000 पिक्सेल अशा प्रकारचं आहे ते. आणि हे पहा, हा अब्दुल कलामांचं चित्र आहे या ठिकाणी. ते अर्धवटात आले, तर हे बरोबर दिसत नाहीत. तर ओरिजिनल जे पिक्चर आहे, इमेज आहे, ती तशीच्या तशी जर लोड केली तर असा प्रॉब्लेम येऊ शकतो. आता ह्याच्यासाठी ही साईज आधी चेंज करून घ्यायला पाहिजे, म्हणजे मेमरी त्याची कमी होईल. आणि साईज विड्थ 600 पिक्सेल किंवा 400 पिक्सेल करा. कसं करायचं ते पण दाखवतो मी तुम्हाला. आणि त्यानंतर वापरा. हे पहा, पुढे मी तयार केलेलं आहे. हे पहा, खालच्या बाजूला ही अशा तऱ्हेची बघा, त्याची विड्थ 400 पिक्सेल दिली आहे. आणि हे जर आता तुम्ही मॅक्झिमाइज केलं तर अशा प्रकारे तुम्हाला दिसेल. हे बघा, हे डिस्टॉर्टेड आहे. खाली विड्थ आणि हाईट दोन्ही दिलेले. आता इथं या ठिकाणी विड्थ जास्त झालेली आहे हाईटपेक्षा. खरं म्हणजे याची हाईट जास्त आहे पिक्चरची, पण विड्थ या ठिकाणी जास्त झाले, त्यामुळे डिस्टॉर्टेड इमेज आले. अशा प्रकारचे इमेज अपलोड करू नका आणि विड्थ हाईट दोन्ही देऊ नका. फक्त या ठिकाणी विड्थ द्या 400 पिक्सेल. शक्यतो ते पर्सेंटेजमध्ये द्या. बघूयात आपण पर्सेंटेजमध्ये दिल्यावर काय होतं ते. आता इथं कोडिंग बघा कसं केलेलं आहे. APJ इथं आता या ठिकाणी मी 3 इथं डिव्हिजन्स केलेले आहेत. पहिल्या ह्याच्यात ओरिजिनल आहे त्या पद्धतीने टाकलेले APJ, हे सोर्स JPG. त्याच्यामध्ये विड्थ हाईट काहीच दिलेलं नाही, जसं आहे तसं टाकलं आहे. दुसऱ्या ह्याच्यात हे रिड्यूस केलेले APJ, हे रिड्यूस केलेलं आहे आणि ते टाकलेले, त्याच्यामध्ये विड्थ 400 केलेले आहे. आणि तिसऱ्या ह्याच्यामध्ये या ठिकाणी विड्थ आणि हाईट दोन्ही दिलेली. ह्याच्यामध्ये हाईट ही जी विड्थपेक्षा कमी आहे, खरं म्हणजे मुळात जास्त आहे, त्यामुळे डिस्टॉर्टेड दिसतं. आता या तिन्ही ह्याच्यामध्ये बदल केल्यावर कसा बदल होतो ते बघा. आता हे ओरिजिनल ह्याच्यात मी दाखवत नाही, टाकूच नका असं. आता इथं विड्थ पिक्सेलमध्ये दिली, त्याच्याऐवजी पर्सेंटेजमध्ये दिल्यावर काय होतं बघा. हा मधला भाग आहे इथं, हे पाहिजे 400 दिले. आता हे मी या ठिकाणी पर्सेंटेज दिलेली, विड्थ पर्सेंटेज. आता 50% दिलं आहे, त्याच्याऐवजी मी 80% करतो, सेव्ह करतो. पर्सेंटेज वाढवलेलं आहे. रिफ्रेश करतो. हे पहा, ही ओरिजिनल विड्थ आहे त्याच्या 80%, म्हणजे आपण मॅक्झिमाइज केलं तरी ओरिजिनलचे 80% आहे. ओरिजिनल कॉलम जो आहे आता फुल कॉलम आहे त्याचे 80% आहे. त्यामुळे कॉलम आता आपण 3 कॉलम 4 कॉलम असं घेणार आहोत, त्यामुळे तो फारसा प्रश्न येणार नाही, ते पुढे बघू आपण. पण पर्सेंटेजमध्ये दिलं तर कॉलमचं पर्सेंटेज त्या ठिकाणी येतं. आणि या ठिकाणी पिक्सेलमध्ये जर दिले तुम्ही 400 पिक्सेल, रिफ्रेश करतो, हे पिक्सेलमध्ये. तर पिक्सेलमध्ये बघा इथं
मगाशी 80% मोठं दिसत होतं ना, आता हे पिक्सेल 400 तसंच राहिलं, कायम राहिलं. पिक्सेल 400 जो आहे ते बाहेर कायम जाते, पिक्सेल बदलत नाही. तर त्याप्रमाणे मॅक्झिमाइज मिनिमाइज करून चेक करा की इमेज तुम्हाला कशी पाहिजे. पर्सेंटेज दिलं तर ते कॉलमचं पर्सेंटेज आहे, त्याच्याप्रमाणे ते पर्सेंटेज येतं. आता या ठिकाणी तिसरे जे हे दिलेले विड्थ आणि हाईट दिलेली, तुम्हाला मी सांगितलं हाईट देऊ नका म्हणून, नुसती विड्थ द्या. जर तुम्ही हाईट दिली नाही, नुसतं टी काढून टाकलं तरी दिली नाही असा अर्थ होईल. सेव्ह करतो, म्हणजे हाईट काढून टाकली मी. रिफ्रेश करतो, हे बघा वरच्या प्रमाणे झाले. ओके, म्हणजे विड्थ 400 असा अर्थ झाला. हाईट इथं काढून टाकलेलं मी, विड्थ 400 प्रमाणेच अर्थ झाला ना त्याचा. त्यामुळे तुम्हाला द्यायचीच जर असेल त्या ठिकाणी विड्थ आणि हाईट, तर ओरिजिनल ॲस्पेक्ट रेशो जो आहे तो कायम ठेवा. आता इथं हाईट खरं म्हणजे जास्त आहे. ओके, समजा 500 देईल, हाईट 500. सेव्ह करतो, रिफ्रेश करतो. हे बघा थोडंफार जवळ त्याच्या आलेलं आहे, अजूनही विड्थ थोडी आहे, 550 करतो. आता हे थोडं ट्रायल अँड एरर मेथडने करावं लागेल, कारण ॲस्पेक्ट रेशो आत्ता माहिती नाही आपल्याला. सेव्ह करतो, रिफ्रेश करतो. हे बघा आता पुष्कळचं आता सर्कल आलेलं आहे. त्यामुळे विड्थ आणि हाईट ही तो हा ओरिजिनल ॲस्पेक्ट रेशो साधारणतः असा आहे, 400 to 550 हा ॲस्पेक्ट रेशो आहे. तो ट्रायल अँड एरर मेथडनेही करता येतं, आणि हे तुम्ही त्या ठिकाणी पेंटमध्ये जाऊन हे करता येतं. ओके, हे डिस्टॉर्टेड आहे तसंच ठेवतो, कारण हे तुम्हाला दाखवण्यासाठी आहे. हे पाहिजे डिस्टॉर्टेड आलं. त्यामुळे विड्थ आणि हाईट दोन्ही शक्यतो देऊ नका. द्यायचीच असेल तर ॲस्पेक्ट रेशोकडे बारकाईनं लक्ष द्या. ॲस्पेक्ट रेशो तोच ठेवला तर काही प्रॉब्लेम नाही, आणि शक्यतो पर्सेंटेजमध्ये द्या, कॉलमचं पर्सेंटेज त्याच्यामध्ये द्या, म्हणजे डिस्टॉर्टेड इमेज होत नाही. विड्थ फक्त द्या. ओके, एवढी काळजी घ्या. आता थोडंसं तुम्हाला पेंटबद्दल सांगतो. हे पहा, हे APG ओरिजिनल आहे. ओके, तर ओरिजिनल आपण बघूयात पेंटमध्ये ओपन करून. हे बघा, आता इथे खालच्या बाजूला आहे बघा डायमेन्शन त्याच्यात दिलेलं, 1828 गुणिले 2560, म्हणजे जवळजवळ 2000 बाय 2500 एवढी पिक्सेल आहे. हाईट त्याची जास्त आहे. तर अशा प्रकारची इमेज टाकू नका. आता ही रिसाईज करता येते. कसं बघा, इथं रिसाईज आहे या ठिकाणी, रिसाईज आणि सीव रिसाईज करता. तर रिसाईज करायची आहे तर तुम्ही इथं हॉरिझॉन्टल व्हर्टिकल दिलेले पर्सेंटेजमध्ये जाऊ नका, पिक्सेलमध्ये जा, आणि हे 1828 जे ते 600 किंवा 400 करा. समजा मी 400 केलं, 400 की आपोआप या ठिकाणी बघा 560 झाले व्हर्टिकल. ओरिजिनल होते ती बदलून 2560 होतं, ते आहे 560 झालं. जे आपोआप ॲडजस्ट होतो या ठिकाणी. आणि ओके केल्यानंतर हे तुमच्या लक्षात येईल बा, हे रिसाईज झालं. आणि मग पाहिजे तर तुम्ही ते सेव्ह करा. अर्थात मी आधीच सेव्ह केलेलं आहे, त्यामुळे हे काही मी सेव्ह करत नाही, दाखवण्यासाठी ठेवलं आहे तुम्हाला. सेव्ह नाही करत मी, डोंट सेव्ह म्हणतो, म्हणजे दाखवण्यासाठी तुम्हाला ठेवलेलं आहे. ओरिजिनल हे बघण्यासाठी ठेवलं आहे. तर अशा तऱ्हेने तुम्ही चेंज करू शकता, त्याची विड्थ आणि हाईट ही चेंज करू शकता. ठीक आहे.
तर यातले लक्षात ठेवण्याची गोष्ट म्हणजे विड्थ वापरा, आणि आपण 2 कॉलम 3 कॉलम 4 कॉलम अशा प्रकारची या ठिकाणी वेबसाईट करतो आहे. आणि त्याच्यामध्ये 80% जर विड्थ दिली तर आजूबाजूला मोबाईलला चांगलं दिसतं, आजूबाजूला जागा राहते थोडीशी, आणि इमेज त्या ठिकाणी चांगली दिसते. आता टेक्स्ट इमेजेसबद्दल मागे मी बोललो आहे तुम्हाला की टेक्स्ट असेल तर ते PNG वापरा, कारण PNG टेक्स्टमध्ये बघा ह्याची 18.9 एवढी मेमरी KB आहे, आणि तीच जर JPG म्हणून सेव्ह केली तर 45 म्हणजे जवळ दुपटीपेक्षा जास्त त्याची या ठिकाणी मेमरी जाते. अर्थात फार फरक पडत नाही म्हणा, KB आहे, त्यामुळे 100 KBच्या आस असेल तर फार मोठा इश्यू नाही येतो. पण जर हा 1 मेगा पिक्सेल वगैरे असा असेल तर विचार करा. ओके, टेक्स्टला फारसे त्या ठिकाणी मेमरी खर्च होत नाही. तर थंब रूल काय आहे, नेचर किंवा फोटो जर असेल तर JPG वापरा, आणि टेक्स्ट असेल आणि ट्रान्सपरन्सीसाठी पाहिजे असेल तर PNG वापरा. हा थंब रूल आहे. आता इमेजेस, आपल्याला एक इमेज आहे त्याला असं सर्कल करा. सर्कल म्हणजे एलिप्सच आहे, पण अशा प्रकारचे डेकोरेशन गोल करायचं आहे आपल्याला. तर इमेज सर्कल हे अशा प्रकारे करू शकतो आपण. आणि त्या ठिकाणी विड्थ 70% दिलेली बघा, ही विड्थ. ओके, हे बघूयात आपण. हे बघा अशा प्रकारे मॅक्झिमाइज करतो, अशा प्रकारे दिसेल. सर्कल म्हटलं तरी ते एलिप्स आहे. आता त्या ठिकाणी कोडिंग कसं केलं बघा, इमेज सोर्स आहे त्याचा college1 JPG, क्लास आहे W3 सर्कल म्हणायचं त्याला, सर्कल अल्टर college1 विड्थ 50%. 50% दिलेली म्हणजे टोटल विड्थच्या 50%, म्हणजे मिनिमाइज केले तरी टोटल विड्थच्या 50% एवढी जागा ऑक्युपाय होईल. ओके, इथंही विड्थ 50% दिलेलं आहे, पण इथं राऊंडिंग केले बघा. हे कॉर्नर्स आहेत ना, W3 राऊंड लार्ज, हे कॉर्नर स्पष्ट दिसतात, राऊंड केलेले. तर इथे या ठिकाणी सर्कल वापरलेलं नाही, राऊंडिंग केलेलं आहे. तर अशा प्रकारे पण चांगले दिसतात. कॉर्नर शार्प असण्यापेक्षा राऊंडिंग केलेले कॉर्नर चांगले दिसतात. आता इमेज ओपेसिटी, मागच्या वेळेला मी तुम्हाला वॉटरमार्क बद्दल म्हटलं होतं की बॅकग्राऊंडला जर आपल्याला इमेज पाहिजे असेल तर ती ओपेसिटी त्याची कमी जास्त करून आपल्याला ती इमेज वापरता येते. बघा ओपेसिटी, ही ओरिजिनल इमेज आहे. आता मी विड्थ 50 पिक्सेल दिली, कमी करून घेतली, ही 50% आहे. ओरिजिनल खूप मोठी इमेज आहे, ती 50% करून घेतली विड्थ. आणि हे आता W3 ओपेसिटी असं दिले कमांड, आणि 150. आता ओपेसिटी मिनिममला साधारण तसंच दिसतं, पण ओपेसिटी मॅक्झिममला बघा इमेज फेंट दिसते. आता ही बॅकग्राऊंडला टाकता येईल ना, चांगलं दिसेल बॅकग्राऊंडला टाकल्यावर. तर W3 क्लास कुठला वापरायचा बघा, W3 डॅश ओपेसिटी डॅश मॅक्स. तर अशा तऱ्हेने तुम्हाला ही इमेज तयार करून ती बॅकग्राऊंडला वापरू शकता. ओके, वॉटरमार्क म्हणून. आता रिस्पॉन्सिव्ह कॉलम विड्थ, आपण कॉलम विड्थ ज्या देतो त्या कॉलम विड्थ हाफ, क्वार्टर, हाफ, 2/3, 3/4 अशा प्रकारे शब्दात पण आपण देऊ शकतो. म्हणजे रिस्पॉन्सिव्ह आहेत. हे बघा, हाफ म्हणजे इथं हाफ आहे, इथं हाफ आहे. मॅक्झिमाइज केलं तरी हाफ आणि हाफ म्हणजे रिस्पॉन्सिव्ह. इथं इनसाइड कंटेनर, क्वार्टर. आता
आता हे रिसाईज केले बघा, क्वार्टर 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 त्याच्या एका कॉलममध्ये रूपांतर झालं. हे रिस्पॉन्सिव्ह आहे, इन्फॉर्मेशन लॉस होत नाही. तर अशा प्रकारे शब्दामध्ये देखील तुम्हाला त्याची लांबी जी आहे कॉलमची, टोटल 12 कॉलम्स असतात, तर ते तुम्ही चेंज करू शकता. M6 S6 वगैरे आपण वापरू शकता, त्याच्याऐवजी आपण शब्दामध्ये हे वापरू शकतो. W3 क्वार्टर, W3 हाफ, W3 क्वार्टर, म्हणजे इकडं 1/4 इकडं 1/4 बाजूला आणि मध्ये हाफ. म्हणजे एकूण 12 जर असतील तर इथं 6 6 आणि कडेला 3 3 3 मध्ये 6, म्हणजे 3 अधिक 6 9 अधिक 3 12 अशा तऱ्हेने होतात. तर अशा तऱ्हेने तुम्हाला जसं तुम्हाला ॲडजस्ट करायचे असेल तुमची मॅटर, त्याप्रमाणे कॉलम विड्थ तुम्ही चेंज करू शकता. आणि ती रिस्पॉन्सिव्ह कॉलम विड्थ. आता नॉन रिस्पॉन्सिव्ह कॉलम विड्थ तुम्ही जर पर्सेंटेज वापरलं, मात्र पर्सेंट 50% 60% 20%, तर ते मात्र नॉन रिस्पॉन्सिव्ह. कसं आहे बघा, हे बघा 20% 60% 20%. मग अशी कशी कॉलम विड्थ क्वार्टर क्वार्टर केल्यावर एका कॉलममध्ये रूपांतर होत होतं त्याचं. पण हे आहे तसंच दिसतं, 20 60 20 20 60 20, नॉन रिस्पॉन्सिव्ह, रिस्पॉन्स नाही त्याचा. आणखी एक गोष्ट लक्षात येईल, तुमच्या ही जी इमेज आहे, ही इमेज आपण मोबाईलमध्ये बघितली तर ती अशी छोटी होणार आहे. त्यामुळे काही काही वेळेला लागतं नॉन रिस्पॉन्सिव्ह, तर त्यावेळेला पर्सेंटेजमध्ये विड्थ द्या पाहिजे असेल त्यावेळेला. स्टाईलमध्ये सांगा, त्या स्टाईल विड्थ 20%, अशा प्रकारे लिहून तुम्हाला नॉन रिस्पॉन्सिव्ह कॉलम त्या ठिकाणी करता येतो. आणखी इथं बघा, हे टेक्स्ट कसं लिहिलेलं आहे, मॅक्सिमाइज केल्यावर बघा टेक्स्ट कसं लिहिलेलं आहे. टेक्स्ट रिस्पॉन्सिव्ह आहे, पण हे 50% हे 50%, ते बदललेलं नाही. 55% 45 असेल. तर अशा प्रकारे नॉन रिस्पॉन्सिव्ह वापरायचं असेल तर तुम्ही पर्सेंटेज वापरून नॉन रिस्पॉन्सिव्ह वापरू शकता. आता एक चांगले या ठिकाणी हे आहे पॅडिंग वापरणं, रोला पॅडिंग वापरणं. आता काय केलं, बारकाईने बघा, एक रो तयार केली आपण आणि या रोमध्ये 1 2 3 फोटो टाकलेत आणि W3 कॉलम S4 म्हटलेलं आहे त्याला. S4 म्हणजे याचा 4 4 4 म्हणजे 4 त्रिक 12 कॉलम एकूण आहेत. कॉलम S4 म्हणजे 4 कॉलमचा पहिला, दुसरा 4 कॉलम, तिसरा 4 कॉलम. पण हे फोटो सगळे एकमेकाला जोडून आलेले आहेत. त्यामुळे W3 रो, W3 कॉलम S4 केलेले, क्लास हे 2 वापरलेत. पण हे आपल्याला जोडून नको असतील, असे पाहिजे असतील सेपरेट, तर W3 रो त्याच्यापुढे फक्त पॅडिंग असं ॲड करायचं. पॅडिंग ॲड केल्यानंतर ह्याच्या बाजूला लेफ्ट आणि राईट पॅडिंग येतं आणि पाहिजे तेवढी स्पेस तिथं सोडली जाते. तर हे जरूर लक्षात ठेवा. रोमध्ये कॉलम्स करा. या रोमध्ये कॉलम्स 3 केलेले आहेत. इथं 1 2 3 4 4 कॉलमचे 3 भाग केलेले आहेत आणि 3 फोटो टाकलेत व तिथं पॅडिंग आपण टाकलेलं नाही, त्यामुळे फोटो जोडून आलेले आहेत. असं एवढं बरं दिसत नाही. फोटो असे सेपरेट पाहिजे असतील, पाहिजेच असतात. मग अशा प्रकारे रोला पॅडिंग अवश्य करा. बघा इथे हे बघा 3 भाग केलेले आहेत. प्रत्येक भाग 4 4 कॉलमचा आहे. W3 रो ही एक रो आहे. या रोमध्ये 3 भाग केलेले आहेत. पहिला भाग 4 कॉलम, दुसरा भाग 4 कॉलम, तिसरा भाग 4 कॉलम, एकूण 12 कॉलम असतात. या 12 कॉलमचे असे भाग केलेले आहेत. आणि W3 रो नुसतं म्हटल्यामुळे ते जोडून आलेले आहेत, ओके नाही, फोटो एकमेकाला. पण W3 रो डॅश पॅडिंग असं जर केलं तुम्ही तर हे बघा याच्यामध्ये जागा सोडली गेली. ओके, हे दिसायला चांगलं दिसतं जरा. तर अशा प्रकारे फोटोला पॅडिंग करायला विसरू नका. रो पॅडिंग, फक्त पॅडिंग त्या ठिकाणी टाकायचं आहे.
तर 8px लेफ्ट आणि राईट इथं जागा सोडली जाते आणि फोटो सेपरेट दिसतात हे. ओके. त्यामुळे पॅडिंग अवश्य करा. आता सिंगल रो तुम्हाला पाहिजे असेल तर कसं आहे बघा. हा सिंगल रो 12 कॉलमचे सिंगल रो. आता ह्याच्यामध्ये थोडंसं ज्याला म्हणतात या ठिकाणी काही हलती चित्र ॲनिमेशन असं त्याला शब्द आहे. तर अशी टाकलेली असे रेडीमेड चित्र मिळतात. ते ॲनिमेशनची चित्र योग्य ठिकाणी टाकली तर जरा चांगली दिसते, वेबसाईटकडे लक्ष जातं. आता इथे एकच कॉलम आहे, 12 कॉलमचा एकच रो केलेली सिंगल रो. तर या ठिकाणी बघा कसं कोडिंग लिहिलेलं आहे. कॉलम 1 इथं आहे बघा. ओके. बॉडी क्लास री W3 कंटेनर. आता आणखी एक गोष्ट इथं दाखवतो तुम्हाला. मी थीम वापरले, थीम 14. ह्याच्यासाठी एक वेबसाईट टाकायला पाहिजे. इथं बघा हे दिसते ना थीम, लिंक ही दिसते इथं. थीम ब्लू थीम दिलेली. तर अशी जर थीम तुम्ही वापरली, हा रेफरन्स दिला पाहिजे, हे कॉपी करून टाकायला पाहिजे त्यात. तर त्याच्यामध्ये पॅनेलचा रंग आणि हा रंग हा आपोआप त्या ठिकाणी मॅच होतो, म्हणजे आपल्याला वेगळा द्यावं लागत नाही. तर त्या ठिकाणी ते वापरलेली थीम आणि त्याचा 14 नंबर इथं वापरला आहे, पण ब्ल्यू आहे. आणि त्याच्यामध्ये पॅनेलला पण थीम D2 केलेले, हे लक्षात ठेवायला पाहिजे शब्द, नाहीतर मॅन्युअली आपल्याला कलर द्यावा लागतो. थीममध्ये हा ऑटोमॅटिक कलर येतो, हा थीमचा वापर केला, हा नंबर दिला तर. आणि ह्याच्यामध्ये अलीकडे पलीकडे बघा फा स्पिनर W3 स्पिन असं दिलेलं आहे. त्याचा साईज दिलेला आहे. ज्ञानदीपच्या अलीकडे आणि पलीकडे हे बघा दोन्ही समान आहेत, तर हे आपण दिलेले आहेत. तर हे अशा प्रकारच्या क्लास जे आहेत, हा ॲनिमेशनचा क्लास आपल्याला घेतलेला आहे. आणि जर हे लिहिण्यात चूक झाली, फाच्या ऐवजी नुसतं मी ए करतो बघा काय होतं आहे बघा. सेव्ह करतो. कॉलम 1A घेतला आहे मी. कॉलम 1 इथं आहे, इथं चेंज करतो. फाचा एक ए काढतो, सेव्ह करतो. पहिल्या ह्याला केलं, ह्याला केलेलं आहे बघा. आता काय होतंय तर त्यात लिहिण्यात चूक झाली की त्या ठिकाणी तो इफेक्ट येणार नाही, निराळं काहीतरी त्या ठिकाणी. आता ओरिजिनल आहे तसं करतो, सेव्ह करतो. नाही पाहिजे. आता ह्याचा जो साईज आहे, डायमीटर आहे, तो या ठिकाणी दिलेला आहे. साईज पिक्सेल आता 34 पिक्सेल आहे. ते 34च्या ऐवजी मी समजा 54 केला, सेव्ह करतो. त्याचा साईज बदलेलो आहे. आता साईज बदलतो. तर या ठिकाणी हे माहिती पाहिजे आपल्याला कुठे काय त्याचा बदल केल्यानंतर त्याच्यामध्ये इफेक्ट पाहिजे तो कसा येईल. पुन्हा पहिल्यासारखं करतो. इथं 34 सेव्ह करतो. आता पुन्हा पहिल्यासारखं व्हायला पाहिजे. ओके, लाईक दिस. तर हे पॅनेल वापरलं आहे, एक रो वापरलेली आहे, एक रो या ठिकाणी. आणि या ठिकाणी
ॲनिमेशन वापरलेलं आहे. आता दुसरा भाग जो आहे तो मार्कीचा आहे. मार्की एक प्रकार बघू आणि आपण थांबूया तिथं. मार्की बघा, हा मार्की आहे म्हणजे रनिंग टेक्स्ट. या ठिकाणी हा छान प्रकार आहे आणि हे थोडंसं ॲनिमेशन पाहिजे, थोडं रनिंग पाहिजे, थोडंसं स्लाईड शो त्या ठिकाणी पाहिजे. या 3 गोष्टी जर असतील ना तर वेबसाईट अट्रॅक्टिव्ह दिसते, तुमची लक्ष जातं तिथं. आणि पुन्हा काही हायलाईट असेल तर तिथं आपल्याला लिहिता येतं रनिंग टेक्स्टमध्ये. आता हे मार्की जे आहे त्याच्यासाठी कशा प्रकारे हे केलं आहे बघा, कोडिंग. नुसतं मार्की म्हणलं तरी चालतं त्या ठिकाणी. वनेला दिलेले इथं मॅक्झिमाइज करतो. मार्की जे क्वेरी मार्की, मार्की ऑब्लिक मार्की ह्याच्यामध्ये दी लीडिंग एज्युकेशनल इन्स्टिट्यूट इन रत्नागिरी डिस्ट्रिक्ट 1999 हा मार्की ऑब्लिक मार्की. ह्याच्यामध्ये लिहिले W3 टील, हा त्याचा कलर दिलेला आहे. आणि ही 1 रो आहे, एक सिंगल रो आहे. तर कलर तुम्हाला बदलायचा असेल हा कलर बदलू शकता. टीलच्या ऐवजी मी समजा इथं तुम्हाला ऑरेंज कलर दिला. सेव्ह केले, रिफ्रेश, ऑरेंज कलर. तर तुम्हाला हे मार्की हा कलर पाहिजे तो बदलता येतो तिथं. आणि ही एक रो आहे, ही एक रो आहे, म्हणजे तर मार्की त्या ठिकाणी ॲड करता येतो तुम्हाला. तर अशा तऱ्हेने तुम्ही मार्की त्या ठिकाणी वापरू शकता. ठीक आहे, पुढे 2 कॉलम्स आहेत. ते 1 कॉलम 2 कॉलम. आता मोबाईलमध्ये ते एकाखाली एक दिसणार, पण ॲक्च्युली मॅक्झिमाइज केल्यावर 2 कॉलम असे दिसतात. आणि इथं थीम तुमच्या लक्षात आले, इथं ऑरेंज थीम वापरलेलं आहे. पहिल्या याला ब्लू थीम होती ना, ऑरेंज थीम. त्यामुळे ती थीम वापरली की हे ऑरेंज आणि हे त्याची बॅकग्राऊंड त्याला मॅचिंग आपोआप चेंज होती. आपल्याला ती चेंज करायला नको, योग्य ती बॅकग्राऊंड त्या ठिकाणी येते. आता 3 कॉलम्स पुन्हा असंच 1 2 3 कॉलम आहेत, 1 2 3. मोबाईलमध्ये एकाखाली एक दिसणार, परंतु डेस्कटॉपमध्ये मोठ्या याच्यात 3 कॉलम असे दिसणार. अशा तऱ्हेने 3 कॉलम. आणि पॅनेल पण इथं वापरलेले, शेडिंग आलेलं आहे बघा, त्यामुळे पॅनेल आहे. पहिले 2 रोज आहेत, मार्की पण वापरले आहे. आता अशा तऱ्हेने इथं तुम्हाला फोटो, मजकूर वगैरे काय तर टाकता येईल आणि वेबसाईट आपल्याला डेव्हलप करता येईल. Single row can be created by using panel. You may use color theme for the आत्ता सांगितल्याप्रमाणे. Marquee is used to create running script. 2 columns in a row. Class W3 column त्याला M6 म्हणायचं, आणि एका रो मध्ये 12 कॉलम असतात. कॉलम M6 म्हटल्यानंतर 2 कॉलम त्याच्या ठिकाणी तयार होतात. 6 कॉलम्स आहेत, त्यामुळे त्याच्यामध्ये 2 भाग तयार होतात, 2 कॉलम्स तयार होतात. आणि 3 कॉलम्समध्ये M4 वापरायचं. M म्हणजे मोबाईल असं लक्षात ठेवा, M4 वापरायचं. तर अशा तऱ्हेने 2 कॉलम 3 कॉलम तुम्हाला त्या ठिकाणी करता येतात. आता अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजे स्लाईड शो. हा थोडासा अवघड भाग आहे, आत्ताच सांगतो. त्याला जावास्क्रिप्टचं चांगलं नॉलेज पाहिजे, पण मी निदान तुम्हाला आहे या ठिकाणी कोड कॉपी करून तुमचे फोटो त्यात कसे टाकता येतील, त्याचं हे चेंज कसं करता येईल, ड्युरेशन स्लाईडचं, ते मी तुम्हाला सगळं सांगेन. तर तो आपण पुढच्या वेळेला तो प्रकार बघूयात. आता जवळजवळ 35 मिनटं होत आलेली किंवा झाली असतील, तर आज आपण थांबूयात. धन्यवाद.